नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये दुसरा भाव हा धनभाव म्हणून ओळखला जातो. म्हणजे तुमच्या आयुष्यात पैसा किती येईल, सेव्हिंग किती होईल, आलेला पैसा टिकेल की नाही, या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या भावातून बघतो. तर आज मी तुम्हाला कुंडलीतील दुसरा भाव मजबूत करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहे. आणि हे उपाय सांगण्या अगोदरच एक गोष्ट स्पष्ट करते की तुमच्यापैकी काही जण म्हणतील की हे तर सगळेच सांगतात, यात नवीन काय आहे. पण खरं ज्योतिषशास्त्र हेच आहे. अनेकांचा असा गैरसमज झाला आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे लिंबू मिरची, अंधश्रद्धा किंवा एखादी वस्तू वाहत्या पाण्यात सोडणे किंवा अंगठी घालणे, या सगळ्या गोष्टींनी नशीब बदलते. पण वेदांवरती आधारित जे ज्योतिषशास्त्र आहे याचा खरा उद्देश हा नाहीच. जर फक्त उपायांनी खरंच प्रारब्ध बदलत असतं तर अयोध्येचा राजा दशरथ आपल्या प्रभू श्रीरामांचा वनवास नक्कीच थांबवू शकले असते. त्यांच्याकडे तर सत्ता होती, संपत्ती होती, महान ऋषीमुनी होते. तरीही जे प्रारब्ध होते तेच घडले. याचा अर्थ उपाय निरुपयोगी असतात का, त्यांचा काहीच उपयोग होत नाही का? तर तसं नाही. उपाय प्रारब्ध मिटवत नाहीत, पण माणसाला नक्की बदलतात. त्याच्या सवयी बदलतात, विचार बदलतात, निर्णय बदलतात आणि त्यामुळे त्याच्या कर्माची दिशा बदलते. म्हणून आज मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते अंधश्रद्धा नाहीत, तर दुसऱ्या भावाशी म्हणजे धनभावाशी संबंधित आहेत. ते धनभावाचे गुण वाढवतात, तेव्हा त्या भावाची सकारात्मक फळे तुम्हाला मिळायला सुरुवात होते. त्याचबरोबर काही लोकांचा विश्वास आहे म्हणून फक्त लाल किताबमधील काही उपाय याच्यामध्ये मी नक्की सांगणार आहे. सगळ्यात पहिले कुंडलीतील दुसरा भाव समजून घेऊया. दुसरा भाव म्हणजे फक्त पैसा नाही, तर हा भाव म्हणजे धन, कुटुंब, वाणी, संस्कार, बचत आणि अन्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मूल्यांचा भाव आहे. आपण किती कमावतो यापेक्षा आपण ते किती जपतो आणि पैसा कसा वापरतो हे सगळं काही दुसऱ्या भावातून समजतं. जर दुसरा भाव मजबूत असेल तर ही व्यक्ती गोड बोलणारी असते, कुटुंबात प्रेम टिकवते, पैशाची बचत करते आणि गरजेच्या वेळी यांना पैसा उपलब्धही असतो. पण जर हा भाव कमकुवत असेल तर हाच पैसा हातात टिकत नाही, विनाकारण खर्च होतो, घरात सतत वाद होतात, बोलताना ही व्यक्ती सतत कटू शब्द बोलते आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तर दुसरा भाव मजबूत करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय काय आहे, तर बचत करणे. तुमचे उत्पन्न कितीही असो त्यातून थोडी बचत करण्याची सवय लावा. म्हणजे 10 रुपये असतील तर त्यातला 1 रुपया बाजूला ठेवा, 1000 रुपये असतील तर 100 रुपये बाजूला ठेवा. रक्कम मोठी असणं महत्त्वाचं नाही, तर बचतीची सवय असणं महत्त्वाचं आहे. दुसरा उपाय आहे, बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. एक कठोर शब्द तुमचं अनेक वर्षांचं नातं तोडू शकतो. आता बोलण्याचा आणि पैशाचा काय संबंध आहे, कारण दुसऱ्या भावातून आपण खाण्यापिण्याच्या, बोलण्याच्या सवयी बघतो. तुमचा एक गोड शब्द एखाद्याचा पूर्ण दिवस चांगला करू शकतो. म्हणून नेहमी प्रेमाने आणि आदराने बोला. तिसरा उपाय आहे, दररोज तुमच्या कुटुंबासोबत कमीत कमी 10 मिनिटे तरी बसा. मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांची विचारपूस करा. कुटुंबातील प्रेम हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. चौथा उपाय आहे, अन्नाचा आदर करा. ताटात खरंच जितके लागेल तितकेच घ्या, अन्न वाया घालवू नका, कारण अन्नाला देवाचे रूप मानले जाते. आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा छोटा हिशेब लिहायला सुरुवात करा. आज किती पैसे आले, किती खर्च झाले, यामुळे अनावश्यक खर्च थांबतो. पुढचा उपाय आहे, दर महिन्याला तुमच्या कमाईतून थोडासा भाग तरी दान करण्यासाठी ठेवा. दान म्हणजे नेहमी मोठी रक्कम असंच नाही, तर एखाद्या गरजूला अन्न देणं, विद्यार्थ्याला वही देणं, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं हे पण दानच आहे. खोटं बोलून किंवा फसवणूक करून पैसा कमवण्याचा अजिबात विचार करू नका. हा पैसा काही काळ टिकेल पण तुम्हाला मनःशांती अजिबातच देणार नाही. तसेच ज्या घरात वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो त्या घरात समाधान आणि संस्कार दोन्ही टिकून राहतात. त्याच्यानंतरचा उपाय आहे, दररोज काहीतरी नवीन शिका, कारण ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी तुमच्याकडून कधीच कोणी चोरून घेऊ शकत नाही. जितके ज्ञान वाढेल तितकी कमाई करण्याची क्षमता पण वाढेल. पुढचा उपाय आहे, दररोज सकाळी मनापासून एक प्रार्थना नक्की करा की मला प्रामाणिकपणे पैसे कमवण्याची बुद्धी दे. माझ्या घरात प्रेम, समाधान आणि अन्न कधीही कमी पडू देऊ नको. ही छोटीशी प्रार्थना सुद्धा तुमच्या जीवनाला योग्य दिशा देईल. एक लक्षात घ्या, दुसरा भाव मजबूत करणं म्हणजे फक्त श्रीमंत होणं नाही, तर खरी श्रीमंती म्हणजे चांगले संस्कार, गोड बोलणे, प्रेमळ कुटुंब, प्रामाणिक कमाई आणि योग्य बचत. म्हणूनच आजपासून एक छोटी सवय लावा. रोज थोडी तरी बचत करा, गोड बोला आणि कुटुंबाला वेळ द्या. हे 3 उपाय जर तुम्ही सातत्याने केले तर दुसऱ्या भावाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू लागतील
आता बघूया लाल किताबचे उपाय. मी तुम्हाला लाल किताबमध्ये सांगितलेले काही पारंपरिक उपाय सांगणार आहे. अनेक लोक श्रद्धेने हे उपाय करतात, त्यांना सकारात्मक अनुभव आल्याचेही सांगतात. माझा भर मात्र नेहमी चांगल्या सवयी, योग्य कर्म आणि कुंडलीतील ग्रहस्थिती समजून घेऊनच त्याच्यावर उपाय करण्यावर आहे. त्यामुळे हे उपाय श्रद्धेने करून पाहायला हरकत नाही, पण त्यांना चमत्कार अजिबात समजू नका. लाल किताबचे उपाय काय आहेत तर शुक्रवारी एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ किंवा साखर दान करा. पुढचा उपाय आहे, घरात अन्नाचा अपमान करू नका आणि शक्य असेल तेव्हा गाईला पोळी किंवा हिरवा चारा नक्की खायला द्या. लाल किताबमध्ये अजून एका उपायाला खूप महत्त्व दिलं आहे. रोज आई वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. त्या लाल किताबमध्ये सांगितलेला अजून एक महत्त्वाचा उपाय, खिशात एक स्वच्छ चांदीचं नाणं किंवा चांदीचा छोटा तुकडा ठेवा, पण तो चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्यासाठी नाही, तर एक समृद्धीचं प्रतीक म्हणून ठेवा. पुढचा उपाय सांगितला जातो, गुरुवारी हळदीचा छोटा टिळा नक्की 2 भुवयांच्या मध्ये लावा. शक्य असेल तितका वेळ तुमच्याजवळ एक अखंड हळकुंड नक्की ठेवा. त्याच्यानंतरचा उपाय, दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला गोड पदार्थ लहान मुलांना किंवा गरजूंना वाटा. याचबरोबर लाल किताबमध्ये काही उपाय हे दुसऱ्या भावात जे ग्रह आहेत त्या ग्रहांनुसार सांगितले जातात. ज्यांना कुणाला ग्रहांनुसार लाल किताबचे उपाय हवे असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण लाल किताबच्या उपायांवरती एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवू. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून हवं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण. तुम्ही माझ्याशी कधी बोलू शकता याविषयीचा व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला नक्की येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.